मी जसं माझ्या मनोगतामध्ये बोललो की आज सगळ्यांनीच सहकार्य केलं, अधिकारी वर्ग असेल, जनता असेल। आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमसभा ही पार पडली। अनेक वर्षांनंतर 7-8 वर्षांनंतर ही आमसभा झाली। खरं तर आमसभेचा हेतू जो असतो ग्रामीण भाग आणि प्रशासकीय अधिकारी यामध्ये कुठे काही अडचण येऊ नये, त्यांची कामं व्हावी आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अध्यक्ष असल्यामुळे तळागाळापर्यंत ती कामं पोचावीत असा त्या आमसभेचा हेतू असून इतके वर्ष ही आमसभा का झाली नाही हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर प्रश्न पडला आहे। कारण का ही ग्रामीण भागाची व्यवस्था आहे, काही ठिकाणी नगरपंचायतीची नगर परिषदेची व्यवस्था आहे। आपण लोकांची कामं करण्यासाठी ही आमसभा असते किंवा आमदार खासदार असतात आणि आमसभेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी सुटू शकतात। त्या का सोडवल्या गेल्या नाही तो प्रश्न आता सोडून द्या, पण आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही आमसभा पार पडली। अनेक मतदारसंघाचे किंवा तालुक्याचे जे काही प्रश्न होते महत्त्वाचे ते बऱ्याच प्रमाणामध्ये मार्गी लागले। काही ठिकाणी सूचना दिल्या गेल्या, काही ठिकाणी जिथे जिथे त्या विभागाची गरज पडेल त्या विभागांना सूचना देण्यात आल्या आणि कालांतराने त्याचा फॉलोअप घेऊन निवेदन जे आले त्याचा फॉलोअप घेऊन त्या व्यक्तीला ते परत पाठवण्यात येईल, त्या संस्थेला परत पाठवण्यात येईल लवकरात लवकर। म्हणजे फॉलोअपचं काम आम्ही कुठेही सोडणार नाही आहोत, नाहीतर त्या आमसभेचा तसा काही उपयोग नाही जर आपण फॉलोअप घेतला नाही तर। फॉलोअपचं काम पण आपण लवकरात लवकर पूर्ण करून लोकांच्या ह्याच्यात देऊ। पावसाळा तोंडावर आलेला आहे, सुविधांचे अनेक प्रश्न आहेत आणि मालवणला जोडणारा जो रस्ता काही लोकांनी मांडला तो खराब झालेला आहे। रस्त्यासंदर्भात, विजेसंदर्भात आणि अन्य गोष्टी संदर्भात काय आदेश दिले पावसाळा तोंडावर? आपण जवळपास MSEB या विभागावर, विद्युत या विभागावर 1-1.25 तास चर्चा झाली, सगळ्या विषयांवर चर्चा झाली। मालवणचा विषय हा उद्या येणार, कारण का मालवणची आमसभा ही उद्या आहे। कुडाळमध्ये जे प्रश्न होते, सबस्टेशन दुरुस्ती, रिपेअर मेंटेनन्स, अंडरग्राऊंड केबलिंग आणि काही ठिकाणी जिथे नुकसान काही चेंज झालेत, काही नुकसान जिथे होणार आहे असं वाटतं, साफसफाई झाडांची वगैरे जी काय आपल्याला पावसाळ्याच्या अगोदर करावी लागते ते सगळ्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत, तारखा ठरलेल्या आहेत, डेडलाईन ठरलेली आहे, ते त्या डेडलाईननुसार कामं होणार। साहेब, आपण काही अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आपल्याला दिसून आला, त्यांना देखील आपण कमी दिलेली पाहायला मिळतात। 1-2 विभागामध्ये हा विषय आला। एका अधिकाऱ्यांना तर आम्ही ताबडतोब सांगितले तुम्ही निघा येथून, कारण का तुमच्याकडे उत्तरच नाही आहे। तर त्यांना आम्ही सभागृहात बसूही दिलं नाही, कारण का त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि ते त्यांच्याकडे जे कोण सिनियर होते ते खरं तर यायला पाहिजे होते पण ते आले नाही। असे 2-3 विभागामध्ये प्रॉब्लेम झाले, त्यांना सूचना दिल्या। म्हणून मनोगतामध्ये मी बोललो आज खेळीमेळीच्या वातावरणात झालं अशी अपेक्षा दरवेळेस ठेवू नका। आता आपल्याला उत्तर द्यायचे आणि उत्तर देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पण तेवढंच काम करावं एवढी प्रामाणिक इच्छा आहे। वन विभागाच्या बाबतीत त्यांचे हत्ती प्रश्न असेल, गवरेड्याचा प्रश्न असेल किंवा माकडा असेल, त्यामुळे शेतकरी आणि कुठेतरी शेती करायला बघत नाही आणि त्यांचे पण प्रश्न जे आहेत ते गंभीर आहेत। शेतकरी साहेब, हे सगळे विषय आपण फॉरेस्ट डिपार्टमेंट, DFO असतील किंवा राज्य सरकारचे संबंधित खात्याचे मंत्री असतील, मी सभागृहामध्ये सर्वात जास्त जर बोललो असेल तर वन खात्यावर बोललोय। वनमंत्र्यांबरोबर पत्रव्यवहार सुरू आहे, त्यांच्याशी डायलॉग सुरू आहे, त्यांच्या सचिवांशी सुरू आहे। लवकरात लवकर त्याच्यातला मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे। काही ठिकाणी नुसतं जनावरांचा विषय नसतो, फॉरेस्ट म्हणजे रिझर्वेशनचा विषय असतो, आकारीपडमध्ये फॉरेस्ट लागलेलं आहे, काही वनसंज्ञा लागलेले, ह्या सगळ्या रिझर्वेशन डिरिझर्व करण्यासाठी पण आम्ही पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे। लवकरात लवकर आकारीपड या विषयाचा आपल्याला कलेक्टर मॅडमकडून आणि बाकीच्या संबंधित खात्याकडून आपल्याला मार्ग निघेल।